गाईस हम्पी इतका मोठा आहे ना की तुम्ही खूप दमून जाल, तरी सुद्धा इथले प्लेसेस काही एक्सप्लोर करण्याचे राहणार नाही. गाईस हम्पी इतका मोठा आहे ना की तुम्ही जिथे जिथे जाल ना तिथे तुम्हाला अजून अजून थांबावंसं वाटेल, जायशी वाटेल. खूप वेगळं आहे, खूप वेगळं. त्यांनी जे मेंटेन केलं आहे ना, इट्स अनबिलिव्हेबल. प्लीज नक्की या. माझा अवतार तुम्ही बघतच असाल, म्हणजे कसा होतो आणि काय अवतार झालाय. ॲक्च्युली इथे ऊन खूप आहे आणि हे तुम्ही जे बघताय हे मंदिर आहे. सो खूप एक्सप्लोअर करण्यासारखं आहे हम्पीमध्ये आणि खूप हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहेत तिथे, जे बघितल्यानंतर कर्नाटकाची ब्युटी काय आहे हे आपल्याला दर्शवतं. मला खूप आवडलं आहे. नक्कीच जर सुट्टी असेल तर मी इथे 2-3 दिवस येण्याचा प्रयत्न करेन. तुझी पण व्हिडिओ आली. सो गाइस हियर वी आर इन द कर्नाटका हम्पी मध्ये. आणि तुम्ही पण इकडे प्लीज आवडीने या. जेव्हा केव्हा याल 1-2 दिवस नका येऊ. पूर्ण आठवडाभर थांबा इकडे आणि अख्खा हम्पी एक्सप्लोर करून जा. दिस इज समथिंग ज्याकडे तुम्ही सारखं सारखं पाहत राहाल. त्याला खालती सो whenever you visit Karnataka, kindly please इकडे visit करा. We retake 2000 years later. सो जेव्हा कधी कर्नाटकामध्ये आलं हम्पीला विजिट करा, बिकॉज इट्स अ ब्युटिफुल प्लेस. सो गाइस जेव्हा कधी कर्नाटकामध्ये आल ना हम्पीला नक्की विजिट करा, बिकॉज इट्स अ ब्युटिफुल प्लेस विथ हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स. अन्ना क्या कहते हैं इसको? ताक. थँक्यू. हे नाही चांगलं.
चांगलं आहे रे. हाँ? आपको मराठी आता है? थोडं. हा मसाला मॅच घेत रे मसाला. थैंक यू. बरोबर पेट भरल. सो आता आम्ही आलोय कुठे आलो? वर्ल्ड हेरिटेज एरियामध्ये. याचं नाव सिद्धार्थ, याचं नाव गायत्री. एडिट मी करणार है. अभी अंदर जा रहे हम लोग. अरे तुमको नहीं बोला. नाइस. बैसो बस. हर्ष इकडे. सो तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला आधी तिकीट काढावं लागतं. आणि उसके बाद जे चॅरियट बोलतो ना आपण, रथ, त्या ठिकाणी आलोय आम्ही. ती रडते आयफोन साठी. दिस इज द चॅरियट ऑफ द रथ यू कॅन कॉल. सो हे ते रथ आहे जिथे मला यायचं होतं आणि फायनली मी आलो. फिरून अवतार इतका विचित्र झाला ना की नाईस. मी कधीपासून फिरतोय पण अजून माझं ओव्हरऑल हे पर्टिक्युलर लोकेशन आहे ते पूर्ण एक्सप्लोर करून नाही झालं. सो आय एम प्लॅनिंग की जेव्हा कधी सुट्टी मिळेल अराउंड 2 to 3 days तेव्हा मी नक्की इकडे येणार. आणि हे जे पूर्ण साईट आहे, हे जे हेरिटेज सेंटर आहे हम्पी, ही प्लेस खूप डिफरंट आहे. एक्सप्लोर करण्यासारखं बरंच काही आहे. आय विश अँड आय होप की तुम्ही पण इकडे याल आणि प्लीज नक्की या इकडे. मला तर खूप आवडली. आय थॉट की बाबा हे काय नसेल, पण इकडे आल्यानंतर खरंच समजतं दॅट ही प्लेस खूप डिफरंट आहे टू एक्सप्लोर अँड टू एन्जॉय. सो गाईज, नाव वी आर टर्निंग बॅक टुवर्ड्स अनदर प्लेस. ॲक्च्युली विचार केला होता की हा पर्टिक्युलर एरिया कॅप्चर करून मोकळं होईल, पण नाही आहे. बिकॉज देर आर मेनी सच मॉन्युमेंट्स प्रेझेंट हिअर. आणि नक्की तुम्ही इकडे या आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या फ्रेंड्ससोबत, जेव्हा केव्हा सुट्टी मिळेल. 1-2 दिवस नका येऊ, अराउंड 5-6 दिवस या. बिकॉज देर आर मेनी सच प्लेसेस विच यू कॅन एक्सप्लोर आणि खूप छान पद्धतीने आनंद घेऊ शकता. आता आम्ही जातो दुसऱ्या लोकेशनवर. ओके, कसं वाटलं एक्सपिरियन्स? एकदम मस्त. पण आमचा अण्णा मस्त आहे. अण्णा इज नाईस. अण्णा नाईस. आफ्टर सम टाईम मीच पुन्हा येणार आहे इकडे, कारण की इथल्या खूप साऱ्या गोष्टी
एक्सप्लोअर करण्याच्या राहून गेल्या. सो डेफिनेटली पुन्हा एकदा येणार आहे. कधी कधी ऊन असतो, कधी कधी थंडी आहे, मध्येच पाऊस पडतो. सो इथलं वातावरण थोडंसं डिफरंट आहे, बट मस्त आहे, chill. आणि तुमच्यासोबत जर मैत्रिणी असतील तर आम्हाला पण घ्या. तर कृपा करून मैत्रिणीला घेऊन येऊ नका आणि आयफोन कधीच काढू नका, कारण की गेले 3-4 तास आयफोन घेऊनच फिरतोय फोटो काढायला. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता आणि हम्पी इज अ गुड प्लेस वेअर यू कॅन एन्जॉय विथ युअर फॅमिलीज अँड फ्रेंड्स. सो नक्की या. थोडं अवतार डिफरंट वेगळं झालं आहे, कारण की सकाळपासून ट्रॅव्हलिंग करतोय. सो असे काही डिफरंट मॉन्युमेंट्स आहेत, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स. सो तुम्ही तिकडे या आणि खूप एक्सप्लोअर करा. छान पद्धतीचा प्लेस आहे. खूप छान पद्धतीने त्यांनी म्हणजे इथल्या लोकांनी त्यांची संस्कृती जपली आहे, जपतायत. अँड आय होप तुम्हाला ही प्लेस खूप आवडेल. सो कधीतरी नक्की या इकडे या, कारण की मीच येणार आहे आफ्टर सम टाइम.